सिंचना, अगं काय आवर लवकर, बाळ आणि भावना येतीलच इतक्यात. हो वहिनी, एवढे बलून्स फुगवते आणि लगेच सगळीकडे लावते. असे बलून्स फुगवून तोरण लावून काही होत नाही बरं. औक्षणाचं ताट तयार आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांची खोली ती स्वच्छ केली आहे ना? त्यांना काय लागणार आहे नाही लागणार आहे सगळं खोलीत ठेवलंय ना? हो वहिनी, होणार होणार, सगळी तयारी होणार. जस्ट चिल. चिलबिल चाललंय तुझं, आटो पटकन. हो. भाऊजी तिथे त्या दाराला लावा तोरण. हा. बाळ आणि भावना येणारे म्हटल्यावर सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आलंय नुसतं. काय चाललंय काय? वीणा, अगं तुला मी भावनासाठी गरम कपडे काढून ठेवायला सांगितले होते, काढलेस का? अगं बाहेर केवढा पाऊस पडतोय, हवेत चांगलाच गारवा आलाय. आणि वरच्या वेळचे बाळपणीचे कपडे तुला काढून ठेवायला सांगितले होते, ते काढलेस का? काढलेत आजी. अगं आता ह्या वातावरणात खूप कपडे लागतात बघ. अहो आजी, पण आता ते लंगोट बिंगोट कोण घालतं? आपण डायपर यूज करूया ना. नाही हा, बाळाला ते गच्च बिच्च होणारे डायपर नाही वापरायचे. जानूने धुवून टाकता येणारे डायपर मागवले ते वापरायचे. जे काय करायचं ते करा, सगळी तयारी करून ठेवा. आणि हो सिंचना, दारामध्ये रांगोळीची 4 बोटं तरी काढ, शुभ शकून असतो तो. हो आजी, काढतो. आजी, आज तुम्हाला काय करू आणि काय नको असं झालंय. अगं होणारच, मी पुन्हा पणजी झाले ना. मग हे बघ, भावना आणि पंटी केव्हा येतील? त्या दोघींनी मिळून आलेल्या संकटाला परतवून लावलंय. त्यांचं स्वागत तर जंगी झालंच पाहिजे का नाही? खरंय. काय व्यंकी? भावनांत ते आले वाटतं. आजी, व्यंकी भाऊजी, गाडी आलीये. सिंचना, अगं आरतीचं ताट घेऊन ये लवकर. हो आलं. ये लवकर. भावना, तुझी आणि बाळाची आतुरतेने वाट बघत होतो आम्ही. ये. तुम्हा दोघींचं आपल्या घरात खूप खूप स्वागत आहे. सुखी राहा. तुझ्या आवाजाने आपलं घर सगळं दुमदुमून जाऊ देत. आणि ऐकलं का, सगळेजण आता जागरण करायला तयार राहा बरं. आजी, यासाठी तर एका पाय रेडी आहे, डोंट वरी. हो मग, बाळाची आत्या आणि मामी पण रेडीच आहे. हो हो, आणि बघा, आपण सगळे आळीपाळीनी बाळाला सांभाळायचं. हो हो, सगळं होईल, पण आधी भावनाला आत तर येऊ द्या. एकतर वारा सुटलाय, बाळाकरता चांगलं नाही ते. आई, आई कुठे? आई आहे ना ग, आई झोपली आहे, म्हणजे आराम करते. थोडंसं बरं नाहीये तिला. हा, का? काय झालं? फार काही नाही अगं, तुझी एवढी टेन्शन नको घेऊ. सगळं एवढं काही फार नाहीये. आणि आता तुला पाहून अगदी ठणठणीत बरी होईल. हा, ये. ये. मिसेस भावना यांची तब्येत खूपच क्रिटिकल आहे. आम्ही आई किंवा बाळ दोघांपैकी एकालाच कोणाला तरी वाचवू शकतो. एक सांगू का,
भावना आणि बाळ घरी आलंय म्हटल्यावर घरचं वातावरण कसं अगदी प्रसन्न होऊन गेलं नाही का? देवाचीच कृपा म्हणायची. सगळं कसं व्यवस्थित निभावलं. चला आता या आनंदात मला अजून एक चहा प्यायची इच्छा झाली आहे. कुणाला हवाय का सिद्धू? अरे विषय काय माझ्यासाठी टाक एक. नक्की विषय बाबा काय? तुम्हाला अरे विचारतोस काय तू? हवाच आहे. वा, 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 नाही, सगळ्यांसाठी आणजा. कर. हा. आजी आणतो चहा. एक कप माझ्यासाठी पण. जयंत हा, एक कप माझ्यासाठी पण. तू का आलायस इथे? हिम्मत कशी झाली तुझी? काय आहे सगळं? कशी हिंमत झाली अशी घाणेरडी चेष्टा करायची? जयंत, सोडणार नाहीये त्याला. भावना भावना जयंत कानेटकर, तुझ्यामुळे माझ्या बायकोला इतका त्रास सहन करावा लागला. तुझ्यामुळे मी माझ्या बायकोला गमावलं असतं. इतका सगळा त्रास देऊन सुद्धा तुझं मन नाही भरलं. आताच्या आता चालतो इकडनं. रिलॅक्स रिलॅक्स सिद्धू, जस्ट रिलॅक्स. अरे इतकं काय परवतोयस? रिलॅक्स. जयंत तू का आलायस इथे? हां, सांगतो, सगळं सांगतो. पण तुम्ही प्लीज बसून घ्या ना. सिरियसली बसून घ्या, मग मी सगळं काही सांगतो. जयंत तुला जे काही बोलायचं ते बोल पटकन आणि इथून निघ. नाही काका, हा असं नाही ऐकणार. पोलिसांना बोलवतोय. जेलची वारी करून मन नाही भरलंय वाटतं याचं. हं? दाखवत होता तुला सिद्धूचा हिसका. तुला पोलिसांना फोन करायचा आहे कर ना, पण माझ्यासाठी नको करूस, तुमच्यासाठी कर. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? बाबा, मी तुमच्यासाठी एक विशेष भेट आणली. अ गिफ्ट. हे पेपर्स या घराचे आहेत. हा, तुमच्या स्वप्नातल्या घराचे. आणि ह्या पेपर्सनुसार हे घर माझ्या नावावर आहे. काय तू वाटतील ते बडबडू नकोस जयंत. हे घर माझं आहे. माझ्या आणि लक्ष्मीची स्वप्नपूर्ती आहे ही. असेल ना, ऑफकोर्स घेतलं असेल, पण हे डॉक्युमेंट्स तर माझ्या नावावर आहेत. त्यामुळे तुम्ही आता किती आरडाओरडा केला ना तरी मी या घराचा मालक आहे, यात कोणताच बदल होणार नाही. सॉरी. तुला काय वाटलं जयंत? तुझ्या पोकळ धमक्यांना मी घाबरेन? अरे ही बनावट कागदपत्र मला दाखवशील आणि मला सांगशील की हे घर तुझं आहे म्हणून? लक्षात ठेव, या घराची ओरिजिनल डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत. आतमध्ये माझ्या कपाटात सेफ आहे ती. हो, आय सी. पण बाबा, तुम्हाला खरंच वाटतं का की मी खोटे कागदपत्र आणेन?